नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम ने शहर की सार्वजनिक परिवहन व्यवस्था को और आधुनिक, सुरक्षित एवं पर्यावरण अनुकूल बनाने की दिशा में बड़ा कदम उठाया है। घनसोली डिपो में आज वन मंत्री गणेश नाइक के हाथों पहले चरण की 51 नई सीएनजी बसों का लोकार्पण किया गया। इस अवसर पर महापौर सुजाता पाटिल, उप महापौर दशरथ भगत, स्थायी समिति सभापति अशोक पाटिल, परिवहन समिति के सभापति विकास झंझाड़, नगर सेवक, परिवहन समिति के सदस्य तथा एनएमएमटी के अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित रहे। लोकार्पण के बाद वन मंत्री गणेश नाइक ने स्वयं टिकट लेकर महापौर और अन्य पदाधिकारियों के साथ नई सीएनजी बस में यात्रा भी की। महानगर पालिका का लक्ष्य अगले 1 वर्ष में चरणबद्ध तरीके से कुल 150 सीएनजी बसों को बेड़े में शामिल करने का है, जिससे शहर की सार्वजनिक परिवहन व्यवस्था और अधिक मजबूत हो सके। वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि इस आधुनिक सीएनजी बसों के शुरू होने से नवी मुंबई की सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित और पर्यावरण के अनुकूल बनेगी। साथ ही वायु और ध्वनि प्रदूषण में भी उल्लेखनीय कमी आएगी, जो नवी मुंबई को स्वच्छ, सुंदर और ग्रीन सिटी बनाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम साबित होगा। हे बघा, बाब असे की नवी मुंबईच्या जनतेची सेवा विविध प्रकारे करणं हे महापालिकेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचे काम आहे। कधीही नवी मुंबईच्या जनतेचं हित दुर्लक्षित केलेलं नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या जनतेला अधिक सुखकर अशी प्रवास करण्याची सेवा देण्याचं मनोदय आम्ही घेतला आणि महापालिका परिवहन सेवा या सर्व घटकांनी ची पूर्ती करण्याचं ठरवलं आणि त्याचा सुरुवात 150 बस पैकी 51 बस या ठिकाणी जनतेच्या सेवेत आलेले, भविष्य काळामध्ये राहिलेल्या 99 बसेस लवकरच वाढवलेली आहे, पण पेढ्या रद्द वारंवार गाड्या उशिरा नाही यांच्या तक्रारी मात्र प्रभावी वाटताना दिसत आहे। या बाबतीत आपण फॉलोअप हे बघा, आता या पावसाळ्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते दुरुस्त केले जातील, किंबहुना परिवहनच्या ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य लोकांचं समुपदेशन केलं जाईल। शेवटी तुम्हाला नोकरी करण्यापुरतं तुमचं कर्तव्य नाही, तर जनसामान्यांची सेवा करणं हे प्रमुख कर्तव्य आणि मला विश्वास आहे ते सर्व घटक सुद्धा अतिशय सकारात्मक भावनेतून त्या अनुषंगाने जीवनाची वाटचाल करतील आणि जनतेला चांगल्या सेवा भेटतील। कार्यक्रम के दौरान परिवहन समिति के सभापति विकास झंझाड़ ने कहा कि नई सीएनजी बसों को प्राथमिकता देते हुए एनएमएमटी ने यात्रियों की सुविधा को सर्वोच्च महत्व दिया है। नई बसों के शामिल होने से प्रमुख मार्गों पर बसों की संख्या और फेरे बढ़ेंगे, जिससे यात्रियों को लंबे समय तक बस का इंतजार नहीं करना पड़ेगा और उनके समय की भी बचत होगी। मॅडम, या नवी मुंबई शहरामध्ये की साधारणतः 8 वर्षापासून कोणती नवीन बस नव्हती, नवीन म्हणजे असं नाविन्य असं काहीच नव्हतं। सर्वात प्रथम आज 4 महिने झाले, 4 महिने 6 दिवस यामध्ये आम्ही जिमचं उद्घाटन केलं आणि दुसरं म्हणजे या 150 सीएनजी बस पैकी 51 सीएनजी बस 51 सीएनजी बस मध्ये ही स्टँडर्ड साईज आहे, सीएनजी आहे त्या। तर उर्वरित ज्या बसेस आहेत या साधारणतः एक 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 जुलैपर्यंत आपल्या सगळ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित 150 बस म्हणजे उरलेल्या 99 बसेस या पूर्ण पुरवणार आहे। साहजिकच त्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे। त्यानंतर आज जर बघितलं, जसे काही लोक बोलतात की बस टायमावर येत नाही, निश्चित येत नाही, कारण काय होतं आपल्याकडे बसेसच कमी आहे आणि जर शेड्यूल आहे तर त्या हिशोबाने बस पोहोचत नाही। बसेसची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती, तर ती आता बंद होईल आणि बऱ्याच प्रमाणात जी समजा 3:25 ची बस आहे तर तुम्हाला 3:30 पर्यंत 30-35 पर्यंत पहिला बसेसच कमी होते, तर काय करणार आहे आता बस आल्या तर साधारणतः ह्या ज्या 88 बसेस आहेत त्या अशोक लेलँड कंपनीच्या आहेत। साधारणतः एक 88 कोटीच्या जवळपास या 150 बसेसच्या खरेदी झाली आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रशासन काळ होता 6 वर्ष, ज्यावेळेस ज्या ठिकाणी आवश्यक नाही अशा ठिकाणी या लोकांनी नाही ती गटर आणि नाही ते रस्ते बनवून ठेवले, पण त्यातले जर काही निधी जर त्यावेळेस दिला असता या परिवहनला तर निश्चितच म्हणजे 88 कोटी जर आणि वार्षिक जर परिवहनचा आपला पालिकेचा जर बजेट पाहिला तर 6000 कोटीच्या जवळपासचा बजेट होता आणि त्यावेळेस जर त्या काळामध्ये जर हे 88 कोटी रुपये जर महानगरपालिकेने दिले असते तर ह्या 150 बसेस ह्या आज नाही आजपासून 1-2 वर्ष अगोदरच आल्या असत्या। आज काय झालं, 8 वर्ष अगोदर जे खरेदी झालेली तेव्हाच्या बसेस
आजपर्यंत त्यांची मुदतबाह्य कालबाह्य झाल्या त्या आणि डिझेल बसेस आहेत ऑलरेडी त्या स्क्रॅपलाच गेल्या. त्यामुळे आता ह्या ज्या बसेस आहेत याने नवी मुंबईच्या जे नागरिक असतील त्यांना निश्चित फायदा होईल. आणि याच्याच पाठोपाठ ज्या आमच्या परत 150 बसेस आणि परत 100 या ज्या बसेस ज्या प्रॅक्टिकली रस्त्यावर धावतील त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला देऊ शकतो. आता ज्या काही कंपन्यांचे काही अग्रीमेंट केलेले हे पण प्रशासन काळातच अग्रीमेंट केलेले. हे अग्रीमेंट करताना एवढ्या चलाकीने अग्रीमेंट केलं की यांना टर्मिनेट देखील करता येते. आणि टर्मिनेट केलं तर त्यांची जी व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनचे पैसे आम्ही त्यांना द्यायचे. ठीक आहे, जो विषय तेव्हा घडला तो घडला. त्याच्यामध्ये आता आम्ही काय केलं की ज्या बस अशा ज्या बंद होतात त्याला त्यांची जी टीम आहे आणि शासनाची जी टीम आहे ती सगळी सर्च करेल आणि ती जर गाडी रस्त्यावर धावण्यायोग्य असेल तरच त्या गाडीला परवानगी दिली जाईल, नाही तर अन्यथा ती गाडी आम्ही चालवणार. मेंटेनन्स हा असा विषय होता मॅडम की तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचा विषय जे प्रत्येक वेळेला काढत असतात. ठीक आहे, बरोबर आहे. अहो पहिल्याच्या गाड्या होत्या ना, हे कधी विचार केला तुम्ही, त्याचा अभ्यास केला? किती 1.5च्या एव्हरेजच्या गाड्या होत्या, त्या डिझेल गाड्या होत्या. मेंटेनन्स येणार ना, का नाही ना, म्हणून तर आम्ही बंद केलं ना त्या आल्यानंतर. 1.5चा एव्हरेज मध्ये आज डिझेलचे रेट किती आहे आणि जर तो 1.5चा एव्हरेज देत असेल तर त्या बस चालून उपयोग कशा आहे. आणि प्रशासन काळामध्ये हे सगळं केलेलं आहे यांनी. आम्ही आल्यानंतर आहे ना फक्त 28 बस शिल्लक आहे त्या डिझेलच्या, त्या पण आता पूर्ण धावल्या लागल्या त्या दिवशी त्या बंद करून टाकणार आम्ही ग्रीन फील्ड वर दे. त्यामुळे आम्हाला एक तर CNG किंवा इलेक्ट्रिक. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.